विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईव्ह चंदगड या लोकप्रिय यूट्यूब चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नमस्कार, न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आणि आज आम्ही तुडे मतदारसंघामध्ये जिप मतदारसंघ आहे तिथं आहोत आणि ह्या तुडे मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार रचना राहुल गावडे आहेत. जिपच्या त्या उमेदवार आहेत. त्यांना विचारणार आहोत की आतापर्यंत त्यांनी ज्या गाठाबाठी केलेल्या आहेत कितपत लोकांचा प्रतिसाद आणि त्यांच्या मनातील त्यांचे काय विचार आहेत, त्यांची भूमिका काय. मॅडम, तुम्ही आता सध्या फिरत आहात की लोकांच्या मध्ये जाऊन गाठीबिटी घेत आहात, नेमकं लोकांच्या मध्ये तुम्हाला कितपत प्रतिसाद आहे? नमस्कार, माझे नाव रचना राहुल गावडे. मी आता जिल्हा परिषदसाठी तुडे गटातून उभी आहे. आता मी ज्या गाठीबिटी घेत आहे त्यातून मला नक्कीच 100% प्रतिसाद मिळत आहे. ज्या आजी आहेत, ज्या आई आहेत, ज्या माझ्या वयाच्या ताई आहेत, त्या स्वतः येऊन माझ्याशी संवाद साधत आहेत. ज्या आपल्या काही अडचणी आहेत ते माझ्याशी येऊन सांगत आहेत, हा ताई हे काम माझं झालंच पाहिजे. याच्यातून मला असं दिसते की हा लोकांनी जसा याच्या अगोदर गावातून मला जसा हलकर्णी गावातून जसा प्रतिसाद दिलेला, कारण की मी एक ग्रामपंचायत सदस्य होते आता माझा कार्यकाळ संपणार आहे फेब्रुवारीमध्ये, तसाच प्रतिसाद मला आता मिळत आहे. त्यामुळे मला असं वाटत आहे की जनतेने पुन्हा एकदा माझ्यावरती विश्वास दाखवला आहे आणि जिल्हा परिषदसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्यांनीच मला आग्रह केलेला आहे आणि हाच विश्वास मी सार्थकी लावण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करणार आहे. कारण की मी पण एक स्वतः सर्वसामान्य महिला आहे. कारण की सर्वसामान्य महिलांचे जे काही प्रश्न असतात ते एका महिलेचे प्रश्न एक महिलाच समजू शकते. त्यामुळे मी जेव्हा जिल्हा परिषद निवडून येईन तेव्हा हा मी प्रयत्न करणार आहे की जास्तीत जास्त महिलांच्यासाठी काय काम करता येईल आणि ज्या काही सरकारी योजना आहेत त्या जास्तीत जास्त शेवटच्या घटकापर्यंत कशा पोहोचवायचा हा माझा पूर्ण ध्यास आहे. मॅडम, तुमचे पती सरपंच, त्यानंतर तुमचे सासरे पण जिप सदस्य, एकंदरीत तुमच्या घराण्यामध्ये राजकीय प्रवास आहे, वारसा आहे, त्यांच्याकडून तुम्हाला मार्गदर्शन मिळत आहे आणि त्यांनी जी विकास कामं केलेली आहेत, त्यांनी जे समाजकारण केलेलं आहे त्याचा कुठेतरी तुम्हाला या जनतेमध्ये प्रतिसाद मिळतो का? होय, नक्कीच. कारण की माझे सासरे भरमाना गावडे हे अगोदर 2 वेळा जिल्हा परिषदमधून निवडून आलेले आहेत. त्यांनी अशी भरपूर कामं केलेली आहेत. भरपूर कामं म्हणजे की रस्ते म्हणा, स्वच्छ पाणी पुरवठा, आरोग्य, शिक्षण सभापती होते ते. कारण की शिक्षणासाठी भरपूर त्यांनी अशी काही कामं केलेली आहेत. शिक्षणासाठी म्हटलं तर शाळा म्हणा, शाळेतील ज्या काही रूम्स असतील, खोल्या असतील त्या दुरुस्त केलेल्या आहेत. परत इंटरनेटचा कुठं जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत त्यांनी सोयीसुविधा पुरवलेल्या आहेत आणि आता त्यांचाच वसा घेऊन मी पुढे जाते आणि मी हा वारसा घेऊन पुढे जाते आणि लोकांच्या सर्व समस्या लोक मला सांगत आहेत की हा हे माझं करायचंय, ते करायचंय. यातूनच मला समजते की जनतेने माझ्यावरती विश्वास दाखवलेला आहे. आता शेवटचा प्रश्न, न्यूज लाईव्ह चंदगडच्या माध्यमातून तुम्ही ह्या तुडे मतदारसंघातील, जिप मतदारसंघातील मतदारांना काय आव्हान करणार, काय सांगणार? मी सर्व मतदारांना एवढं नम्र आवाहन करते की आता तुम्ही जसा भरमाना गावडा साहेबांना जसा 2 वेळा विश्वास दाखवला तसा मला एकदा विश्वास दाखवून बघा. मी तुमच्या विश्वासाच्या जोरावरच हा तुडे गट अधिक सक्षम आणि प्रगत करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करणार आहे. तसेच तुमचे प्रश्न हेच माझे प्रश्न असे मी समजणार आहे आणि तुमचा विकास हाच माझा संकल्प आहे एवढे सांगते. आणि येत्या 5 फेब्रुवारीला भरघोस अशा मताने मला जिल्हा परिषदसाठी निवडून द्या आणि घड्याळ ही चिन्ह लक्षात ठेवून भरभरून अशी मला मतदान रूपी आशीर्वाद द्या. ह्या होत्या रचना राहुल गावडे यांनी म्हटलं की आपण ज्या सासऱ्याने आणि पतीने जे काम केलेलं आहे, एकंदरीत ज्या कामाची पोचपावती ही जनता मला नक्कीच देईल आणि त्याचा मला ठाम विश्वास आहे. न्यूज लाईव्हसाठी बाबासाहेब मुल्ला.